स्थानिक निवडणुकीमध्ये कुरघोड्यांचं राजकारण पाहायला मिळतंय. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युती व्हावी या विचाराचा भाजप खासदार नारायण राणेंची भूमिका. पालकमंत्री अंतिम निर्णय घेत नाहीत असं वक्तव्य. तर कणकवलीमध्ये ठाकरे सेना आणि शिंदे सेनेची युती झाल्यास दोन्ही जिल्ह्यामध्ये शिंदे शिवसेनेशी संबंध तोडू, नारायण राणेंचा इशारा. युती होते आहे का तो कोण राजन तेली टेम्पररी आहे. आता आलाय, अजून तो परमनंट व्हायचा आहे. अजून माझी शिंदेची भेट व्हायची आहे. आणि अशा बातम्या कशाला, काही होणार नाही हो. खेड नगर परिषद निवडणुकीवरून महायुतीमधील नेत्यांमध्ये वाकयुद्ध. इथे एका विशिष्ट पक्षाची सत्ता दुसरा पक्ष पुढे जाऊ नये यासाठी प्रयत्न. भाजपच्या वैभव खेडेकर यांचा योगेश कदमांना टोला. तर खेडेकरांच्या विधानाला जास्त महत्त्व देत नाही असं म्हणत योगेश कदमांचं प्रत्युत्तर. भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कट्टर विरोधक येणार एकत्र. भुसावळची निवडणूक एकनाथ खडसेंसोबत एकत्र लढणार. माजी आमदार संतोष चौधरी यांची घोषणा. नगरपालिका निवडणुकीमध्ये मंत्री संजय सावकार यांच्या समोर मोठं आव्हान. हिंगोलीमध्ये भाजप आणि शिवसेनेची स्वबळाची तयारी. मात्र राष्ट्रवादीची मात्र सावध भूमिका. जशी परिस्थिती तयार होईल त्या पद्धतीनं काम करणार, राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत नवघरेंनी केलं स्पष्ट. भोरमध्ये भाजपाला मोठं खिंडार. भाजपच्या नगराध्यक्षा निर्मला आवारे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश. पुण्यातील भोरमध्ये अजित पवारांचं भाजपच्या संग्राम थोपटेंना आव्हान. संग्राम थोपटेंना भाजपमध्ये प्रवेश. आपल्याला 3 पंचायत समित्या आणि भोर नगरपालिका ही आपल्या विचाराची आणायची आहे, अजित पवारांचा निर्धार. त्यामुळे अजित पवारांकडून स्वबळाचा नारा दिल्याची चर्चा सुरू. सोलापूरमध्ये येणाऱ्या जास्तीत जास्त निवडणुका भाजपच्या कमळ या चिन्हावर जिंकून आणणार. मंत्री जयकुमार गोरे यांचं वक्तव्य. जिथे महायुती होत नाही तिथे स्वबळावर लढणार असंही केलं स्पष्ट. धाराशिव नगरपालिका निवडणुकीमध्ये सगळे पक्ष एकत्रित झाले तरी हरकत नाही, शिवसेना एकटीच लढणार. आमदार तानाजी सावंतांनी व्यक्त केला निर्धार. स्थानिक नेत्यांवर निर्णय सोपवत असल्याचंही विधान. सोलापुरात स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर शिंदे सेनेला धक्का. जिल्हा संपर्क प्रमुख आणि तानाजी सावंत यांचे सख्खे बंधू शिवाजी सावंत भाजपमध्ये प्रवेश करणार. सावंतांच्या प्रवेशाला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील. बुधवारी प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. युती करण्याबाबत आम्ही सकारात्मक, मात्र भाजपकडून कोणतेही निमंत्रण आलेलं नाही. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. मुंबईमध्ये उमेदवार निवडीचा भाजपचा पॅटर्न ठरला. गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारी दिली जाणार. माजी नगरसेवकांच्या कामाचं मोजमाप करण्यासाठी 227 वॉर्डमध्ये भाजपकडून निरीक्षकांची नेमणूक. अमरावती जिल्ह्यामध्ये भाजपनं नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकलं. धारणी, चिखलदरा, असलपूर, अंजनगाव, सुरजीमध्ये बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा. आगामी निवडणुकीमध्ये मंत्री छगन भुजबळ उतरणार. समीर भुजबळांची माहिती. सध्या प्रकृतीच्या कारणास्तव भुजबळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करतायत. मात्र होऊ घातलेल्या नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये ते पुन्हा सक्रिय होणार असल्याची समीर भुजबळांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रमुख प्रचारकांची संख्या आता 20 ऐवजी 40. विविध राजकीय पक्षांच्या मागणीनंतर राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय. डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाला भाजपचा मोठा झटका. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे उद्या सकाळी भाजपमध्ये प्रवेश करणार. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये होणार प्रवेश. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे निवडणुकीच्या रिंगणामध्ये. आगामी महानगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधून लढणार. जर वरिष्ठांचा आदेश आला तर स्वतंत्र लढण्याची देखील तयारी, प्रवीण चौरे यांची भूमिका. स्थानिक निवडणुकीमध्ये कोल्हापूरमध्ये मविया एकत्र लढणार. जागावाटपाबाबत सामोपचारानं चर्चा करून निर्णय घेण्यावर बैठकीमध्ये एकमत. मात्र सतेज पाटलांना अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार. गोंदिया जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये गठबंधन करणार. नवी रणनीती आखणार. लवकरच याबाबतीत अधिकृत होणार घोषणा. महाविकास आघाडीमध्ये बहुजन समाज पार्टीचा नगर परिषदेमध्ये होणार समावेश अशी माहिती. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. अजितदादांच्या कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना. उमेदवारांची काळजी करू नका, पक्ष घराघरामध्ये पोहोचवा, निवडणुकीसाठी सज्ज रहा अशा सूचना. सातारा गॅझेटियरबाबत लवकरच बैठक होणार. पश्चिम महाराष्ट्रामधील मराठा समाजाला दिलासा मिळेल.
मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेंचा दावा. व्हीव्हीपॅट न वापरण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाला काँग्रेसचं आव्हान. व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. काँग्रेसची उच्च न्यायालयामध्ये याचिका. 4 दिवसामध्ये भूमिका स्पष्ट करण्याचे नागपूर खंडपीठाचे निवडणूक आयोगाला आदेश. नागपुरात 8 डिसेंबरपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन. 2 आठवडे कामकाज चालणार, तर विधानभवन सचिवालयाचे कामकाज 28 नोव्हेंबरपासून सुरू होणार. 2 आठवड्यांच्या सत्रामध्ये एकूण 10 दिवसांचं कामकाज. रुपाली ठोंबरेंच्या बहिणीवर मारहाणीचा आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकरांनी घेतली अजित पवारांची भेट. रुपाली ठोंबरे पाटलांची तक्रार करण्यासाठी भेट घेतल्याची माहिती. रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील दोघी सामाजिक काम करतात. दोघींना सूचना देऊन अजित पवारांनी वाद सोडवला पाहिजे. ठोंबरे चाकणकरांच्या वादावर रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया. पुण्याचे माजी विधान परिषद आमदार अनिल भोसलेंवर बँक घोटाळा प्रकरणी आरोप निश्चिती. पीएमएलए कोर्टाकडून अनिल भोसलेंवर 71 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा ठपका. याच घोटाळ्याप्रकरणी अनेक महिन्यांपासून भोसले तुरुंगात. काँग्रेस म्हणजे मुस्लिम, मुस्लिम म्हणजे काँग्रेस. हैदराबादमध्ये पोटनिवडणूक प्रचाराच्या वेळेला तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वक्तव्य. मुस्लिम सरकारची ताकद तर हिंदू मुस्लिम सरकारचे 2 डोळे, असंही वक्तव्य. रेड्डींच्या वक्तव्यानंतर भाजपकडून जोरदार हल्लाबोल. स्पेन भारताच्या पेट्रोलियम निर्यातीचे नवे केंद्र. भारतामुळे स्पेनच्या पेट्रोलियम उत्पादनाच्या निर्यातीमध्ये 46,000% वाढ. सप्टेंबरमध्ये $513.7 दशलक्ष निर्यात झाल्याची माहिती.